नमस्कार, जय श्रीराम. माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. सर्वात प्रथम आपण वांगे भाजायला ठेवून घेऊया. वांग्यांना वरून थोडं तेल लावलं आहे, जेणेकरून वांगे चांगले भाजावे, लवकर भाजून होतात. आपले वांगे आता भाजले जात आहे. वांग्यांच्या देठाजवळही आपल्याला ते चांगले भाजून घ्यायचे आहे, नाहीतर तिथे कच्चं राहून जातं. वांगे थंड झाल्यानंतर आपल्याला ते सोलून घ्यायचे आहे. वांगे छान सोलून घेतल्यानंतर आपल्याला ते आतून चेक करायचं आहे, खराब झालेले तर नाही वांग. त्यानंतर आपण गॅसवर ठेवूयात मिरच्या. त्यानंतर आपल्याला लागणारं साहित्य, आपण जे वांगे भाजून घेतलेले होते त्याला छान स्मॅश करून घेतलेले आहे. त्यानंतर आपल्याला लागणार आहे शेंगदाणे, 6-7 पाकळ्या लसूण, खोबरं, सुकं खोबरं, 2 कांदा, भरपूर कोथिंबीर, आपण मिरची आणि लसूण हा ठेचूनही घेऊ शकतो किंवा मिक्सरमध्ये जाडसर वाटूनही घेऊ शकतो. जास्त बारीक करायचं नाही आहे, जाडसर ठेवायचा आहे हा ठेचा. आता आपली कढई तापून झालेली आहे, त्यात आपण तेल घेतलेले आहे. तेल टाकल्यानंतर आपल्याला तेल गरम झालेलं आहे का नाही ते बघायचं आहे. तेल गरम झाल्यावर आपल्याला त्यात जिरे टाकून घ्यायचे आहे. जिरे छान तळतळले पाहिजे. त्यानंतर आपण त्यात घालणार आहोत शेंगदाणे, ते चांगले परतून घ्यायचे. आता यामध्ये आपण घालणार आहोत सुकं खोबरं. सुक्या खोबऱ्याचे आपण काप करून घेतलेले आहेत, ते छान परतवून घ्यायचे. थोडं लालसर झाल्यानंतर आपण त्यात आता कांदा घालून घेणार आहोत. कांदा छान परतवून घ्यायचा आहे, लालसर होऊ द्यायचं आहे.
ह्या फोडणीमध्ये आपण ठेचा आधी घालून घेत नाही आहे, तर आपल्याला स्मॅश केलेली वांगी आणि ठेचा हा मिक्स करून एकत्र घालायचा आहे. अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर काही हरकत नाही. व्हिडिओ आवडला असेल तरीही थांबा, अजून रेसिपी बनत आहे. व्हिडिओ पूर्ण बघा आणि शेवटी ठरवा सबस्क्राईब करायचं की नाही. पुढचं पाऊल चुकवू नका, अजून चवदार भाग पुढे आहे. आता आपण कांदे चांगले करपून झाल्यानंतर त्यात आपण हळद घातलेली आहे. त्यानंतर ठेचा आणि जे स्मॅश केलेले आपण वांगे घेतलेले होते ते आपण त्यात ॲड करूया. छान पलटवून घेऊया. आपण कोथिंबीर घालून घेते. छान मिक्स करून घेऊया. आता आपलं हे भरीत, वांग्याचं भरीत तयार आहे खाण्यासाठी. हे भाकरी सोबत खूप छान लागतं. माझा रेसिपी व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.